मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार प्रेक्षक हो, खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत मंगलमूर्ती सोसायटी ठाणा नाका पनवेल येथे आणि आपल्यासोबत आहे स्वाती खरे. नमस्कार. स्वागत खमंग मेजवानीमध्ये. तर आज काय करून दाखवणार आहेस? मी आज साधा केक करून दाखवणार, म्हणजे अंड न घालता, कारण अंड शक्यतो घातल्यावर फुलतोच केक. हा, तर त्यामुळे बिन अंड्याचा करणार आहे. अच्छा, बिन अंड्याचा केक आपल्याला बघायला मिळणार आहे. अच्छा, म्हणजे तो फुलूनही येणार आहे चांगल्या प्रकारे. बरं बरं. म्हणजे अंडी खात नाही का? आमच्याकडे नाही, कोणी खात नाही. अच्छा, हा, म्हणजे त्याच्यामुळे ही कल्पना सुचली. बरं, बिन अंड्याचा. बरोबर. साहित्य काय काय घेतलंय आपण? मैदा, पिठी साखर, तूप, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल, केशर सिरप, इसेन्स आणि सजावटी करता ड्रायफ्रूट. काय करायचं? पहिला मैदा घ्यायचा आपण. 1 वाटी घेतला. हा, 1 वाटी मैदा. अच्छा, त्याच्यात 2 चमचे बेकिंग पावडर. अच्छा, 2 चमचे, कारण हे 2 वाटीचं प्रमाण आहे. इथे आपण आता 1 वाटी घेतलंय. हा एक मोठा चमचा आपण बेकिंग पावडर टाकतोय. अच्छा, छान मिक्स करून घ्यायचं. अच्छा, आणि चाळून घ्यायचं का? 2-3 वेळा चाळून घ्यायचं, म्हणजे तो बेकिंग पावडर त्याच्यात छान मिसळ. अच्छा, म्हणजे 2-3 वेळा चाळून घ्यायचं आहे आपल्याला. बर, आता हे 1 वेळा चाळून झालेलं आहे आपलं. हा, ह्याच्यात परत. अच्छा, पुन्हा घ्यायचं त्याच्यामध्ये. अजून एकदा करूया आपण. अच्छा, तीन वेळा आपण चाळून घेतलं. म्हणजे याच्यामध्ये 1 वाटी मैदा, 1 चमचा आपण बेकिंग पावडर घातली आणि 3 वेळा आपण चाळून घेतलेलं आहे. बरं, आता पुढे काय करायचं? आता आपण पिठी साखर घ्यायची. 1 वाटी मैदा घेतला तर सपाट वाटी पिठी साखर घ्यायची. अच्छा, म्हणजे 1 वाटी मैदा असेल तर सपाट वाटी आपण पिठी साखर घ्यायची. शक्यतो तेवढी घेतली ना तर चिकट होतो आणि असं फुलत नाही. अच्छा, म्हणजे जास्त व्हायला नको, जास्त आणि कमी व्हायला नको, कारण केक आहे त्याच्यामुळे तो गोड हवाच. पण जास्त झाली साखर तर चिकट होतो. म्हणजे हे प्रमाण बरोबर आहे. 1 वाटी मैद्याला सपाट वाटी पिठी साखर. अच्छा, आणि पाव चमचा सोडा खायचा. अच्छा, पाव चमचा खायचा सोडा टाकला त्याच्यात. बरं, आता तेल घालायचं. अर्धी वाटी तेल. अच्छा, अर्धी वाटी तेल. बरं, ह्याच्यासाठी आपण तेल वापरतोय ना, नाहीतर केक म्हटलं की लोणी वगैरे किंवा बटर वापरला जातो. तर इथे आपण तेल घेतलेलं आहे. काय कारण याचं? तेलाने एकदम सॉफ्ट आणि म्हणजे चमकल्यासारखा दिसतो एकदम असा. हे असं फेसून घेतलं. अच्छा, फेसायला खूप वेळ लागतो, म्हणजे चांगलं फेसून घ्यायचंय. हलकं होतं ना असं फेसल्यामुळे हलकं होतं. आता मैदा घालायचा. झालं फेसून? मैदा घातला ते. अच्छा, ह्याच्यातच लगेच दूध घालायचं. अच्छा, हे काही प्रमाण आहे का दुधाचं? ते आपली तार येईपर्यंत शक्यतो. अच्छा, म्हणजे थोडं थोडं वाढवत जायचं, म्हणजे टाकायचं मिश्रणामध्ये. आपलं भज्यांचं पीठ असतं ना त्याप्रमाणे असं त्याप्रमाणे करायचंय आपल्याला. अच्छा,
किती वेळ फेसायचं? एक 10 ते 5 मिनिटं साधारण. अच्छा, जेवढा आपण जास्त फेसू तेवढा केक हलका होतो. अच्छा, कोणी शिकवला हा केक? हा, माझ्या जाऊबाईंनी शिकवला. अच्छा, बरं. त्या करतात का नेहमी? त्या नेहमी करायच्या, त्यावरती मी करायला सुरुवात केली. अच्छा, त्यांनी प्रयत्न केला हो, दरवेळी बिघडत होता माझा, काही जमतच नव्हतं. कधी बेकिंग पावडर जास्त व्हायची, कधी सोडा जास्त व्हायचा. म्हणजे केक करताना हे लक्षात ठेवायचं की बेकिंग पावडर, सोडा आणि जे तेल आपण घातलंय किंवा दूध, साखर हे प्रमाण अगदी योग्य पाहिजे, तेव्हाच केक व्यवस्थित होतो. आणि आपल्याला हलकं जातं एकदम. जर समजा पीठ असेल ना तर जड जातं असं फेसताना. आता पातळ झालं त्यामुळे एकदम इझी हात म्हणजे हे जाणवतं येतं नाही तर जरा जोर करून हे करायला लागतं. बरोबर. आता आपण 1-2 थेंब इसेन्स. अच्छा, कुठला इसेन्स आहे? व्हॅनिला इसेन्स. व्हॅनिला इसेन्स टाकलं. ह्याचं पण प्रमाण असतं ना? 1-2 थेंब. हा, जास्त झालं तर कडवट लागते त्याला. बरोबर. असं तार आली पाहिजे अशी, ते आपल्याला कळून येतं झालेलं आहे की नाही ते. आणि याच्यावर बुडबुडे आलेले कळून येतात. बुडबुडे पण आलेले आहेत आणि फेसायला हलकं जातं. तार पण चांगली आलेली आहे का? थोडंसं ह्याच्यात वेलची सिरप घालते मी चवीला, आणखी छान फ्लेवर येतो. आपण इसेन्स पण घातलेला आहे आणि वेलची सिरप पण आपण घालतो त्याच्यामध्ये. केशर आणि वेलची असा आहे ना तो मिक्स, म्हणजे दोन्ही चवी आहेत त्याच्यामध्ये. एक अर्धा किंवा 1 चमचा चवी पुरेसा आहे. रंग पण छान दिसतो, रंग खूप छान आला आता. मैदा आपला चांगला फेसून झालेला आहे मिश्रण. आता या भांड्याला तूप लावून घेते मी. याच्यासाठी हे अल्युमिनियमचंच भांडं लागतं ना, खास केक करता वापरतात? नाही, असं काही नाही, मी स्टीलच्या डब्यात पण करते, पोळीच्या करू शकतो आपण असं. पण याचा आकार खूप छान आहे. ह्याला तुपाचा हात लावून घेतलाय. बरं, आता पुढे आणि ह्याला मैदा भरभरते. अच्छा, थोडासा मैदा घालायचा त्याच्यावर की जेणेकरून मग केक चिकटत नाही, लगेच सुटून भरते येतं. बरोबर. हे सगळीकडे मैदा आपण लावून घेतलाय म्हणजे थोडासा भुरभुरला त्याच्यावरती तुपावरती. असं दिसेल पीठ लावलेलं, मैदा लावलेला तो. याचं कारण म्हणजे केक चिकटायला नको म्हणून आपण तुपावरती मैदा घातलेला आहे थोडासा. आता मी हे ह्याच्यात मिश्रण ओतते. आणि मी एकीकडे कुकर पण तापत ठेवलेला आहे, त्याच्यासाठी 5 मिनिटं अगोदर फुल गॅसवर तापवायचं असतं कुकर. अच्छा, म्हणजे जसं आपण ओव्हन पण प्रीहीट करून घेतो आणि मग त्याच्यामध्ये केक बेक करायला ठेवतो, त्याप्रमाणे अगोदरच कुकर पण गॅसवरती ठेवलेला आहे. बरोबर. आता आपण याच्यावर डेकोरेशनसाठी बदाम लावू. अच्छा, बदाम छान पातळ कापून घेतलेले आहेत, बदामाचे काप आहेत. बरं, आपल्याला डिझाईन हवं असेल डिझाईन करू शकतो, काही करू शकतो. म्हणजे ड्रायफ्रूट पण आपण कोणतेही घालू शकतो त्याच्यामध्ये, नाही का? मध्ये एकदा मैत्रिणीचा वाढदिवस होता, मी इथनं केक करून नेला. अच्छा, त्याच्यावर म्हटलं आता काय डिझाईन करायचा प्रश्न पडला. म्हटलं जाऊ दे, तिचं नुसतं नावाचं स्पेलिंगच एस लिहिला फक्त. अच्छा, आनंद वाटला असेल ना तिला. मग ते कसं ड्रायफ्रूटनीच केलं? ड्रायफ्रूटनीच केलं. अच्छा, हे असं तयार. अच्छा, आता काय करायचं? तापला आपला. त्यासाठी आपला हा स्टँड घ्यायचा. मात्र न विसरता याला प्लास्टिकचं नाही ना हे बघायचं. मागच्या वेळी बरोबर. आणि नेमका त्या कुकरला सगळं चिकटलं. काही केलं काळजी घ्यायची. या छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात. बरोबर आहे. साधायचं घेतलं मी आणि ते ह्याच्यात ठेवायचं. कुठलेही बेकिंगचे पदार्थ करताना आपल्याला ओव्हन प्रीहीट करून घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे इथे आपण कुकर देखील थोडा वेळ गॅसवरती ठेवलेला आहे. 5 मिनिटं तरी निदान ठेवावा लागतो. आणि आता आपण
त्याच्यामध्ये हे केकचं भांड ठेवणार आहोत. सावकाश. तर किती वेळ लागेल आता केक तयार व्हायला? आता 5 मिनिटं फुल गॅसवर झाकण लावल्यावर. झाकण लावून. अच्छा. आणि शिट्टी कुकरला नकोय कुकरला. 5 मिनिटं फुल गॅसवर ठेवायचं आणि मग 5 मिनिटांनी बारीक गॅस करायचा. आणि किती मिनिटं तरी बघायचं, 15 मिनिटं ठेवून द्यायचं. अच्छा, म्हणजे एकूण 20 मिनिटं आपल्याला वेळ लागणार आहे. 5 मिनिटं फुल गॅसवरती आणि 15 मिनिटं मंद गॅसवरती. अच्छा, म्हणजे 20 मिनिटं तरी केक व्हायला वेळ लागणार आहे. तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. जवळजवळ 20-25 मिनिटं झालेली आहेत. आणि कुकर पण बऱ्यापैकी थंड झालाय. थंड झालाय तसा बघूया आपण. छान फुललाय. सुगंध पण खूप छान येतो. अरे छान झालाय. हा झाला बिन अंड्याचा केक. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हा आपला केक तयार झालेला आहे. आता गार पण झालाय तसा. मी आता खाऊन बघा. मस्त झालंय आणि फुलला पण खूप छान फुललाय. समजा आपल्या मेटर म्हणजे सामान जास्त असेल केकचं, 2 वाट्या कधी 4 वाट्या, कधी पाहुणे जास्त आले तर आपण जास्त पण प्रमाणात करू शकतो. बरोबर. तर मग जरा वेळ जास्त लागतो. हा आपल्या 25 मिनिटात झालाय. तर मग जास्त मेटर असेल तर मग आपण मध्ये म्हणजे हे बॅटर जर जास्त असेल तर मग जास्त वेळ लागू शकतो. एक 15 मिनिटांनी आपण सुरी घालून बघायचं झालाय की नाही. अच्छा, चेक करायचं. मग काय करायचं म्हणजे सुरी घालून बघायचं म्हणजे असं सुरी घालायची आतमध्ये आपण. ते समजा ते लागलं चिकट ह्याला आपल्याला तर व्हायचंय समजायचं की बरोबर. म्हणजे आपण मधून जर समजा आपलं मिश्रण हे जास्त असेल, आता आपण एक 20-25 मिनिटं ठेवलं होतं, पण जास्त जर असेल मिश्रण तर मग जास्त वेळ लागणार. तेव्हा आपण थोडंसं चेक करून बघायचं. जर सुरीला चिकटला पदार्थ तर मग आपल्याला पुन्हा काही मिनिटं ठेवणं गरजेचं आहे. अच्छा, खूप छान झालंय. मस्त केक झालाय. आमच्या प्रेक्षकांना देखील नक्की आवडला असेल. तेव्हा तुम्ही देखील घरी करून बघा आणि तुमच्याकडे देखील अशाच काही मस्त रेसिपीज असतील. आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर लिहायला विसरू नका. त्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तो असा आहे खमंग मेजवानी @gmail.com वर, facebook.com/खमंग मेजवानी किंवा youtube.com/UNB सुमंत. आमचे फोन नंबर लक्षात ठेवा 9869009449 किंवा 02227459449. स्वाती, आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि इतकं सुंदर केक शिकवलात त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि तुम्ही पण मला या कार्यक्रमात बोलवलं त्यामुळे तुमचे आणि सगळ्या तुमच्या टीमचे कसं वाटलं कार्यक्रमात सहभागी होऊन? मला खूप आनंद झाला. मी कधी गेली नाही खरी टीव्हीवर आणि असं म्हणजे जरा घाबरल्यासारखं मला वाटतं, पण खूप मजा आली आणि खूप आवडलं मला. आवडलं ना? मग पुन्हा कराल रेसिपीज? हो, नक्की. अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.